पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। त्याचं कारण आहे ते म्हणजे पुण्याजवळील असणाऱ्या बोबदेव घाटामध्ये एका 21 वर्षीय तरुणीवरती 3 जणांकडून गँगरेप करण्यात आला। पुण्यातला बोबदेव घाट परिसरामध्ये पुणे शहरातले अनेक नागरिक त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती कपल जे आहेत रात्रीच्या वेळेस फिरण्यासाठी येत असतात। मात्र फिरण्यासाठीच आलेल्या एका मुलीवरती 3 अनोळखी व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना जी आहे ती घडली आहे। काल रात्री 11 वाजता याच परिसरामध्ये ही मुलगी जी आहे ती आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी आलेली होती। मात्र रात्री 11 वाजता 3 जणांनी याच मुलीवरती गँगरेप जो आहे बलात्कार अत्याचार केल्याची घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या कोंढवा पोलिसांमध्ये या प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं जाते। मात्र हा घटनाक्रम नक्की कसा घडला तर रात्री 11च्या वेळेस एक तरुणी जी आहे ती आपल्या मित्रासोबत जेवण केल्यानंतर याच परिसरामध्ये फिरण्यासाठी आलेली होती आणि फिरण्यासाठी आल्यानंतर 3 अनोळखी व्यक्ती जे आहेत ते मुलीच्या जवळ आले आणि मित्राला खरं तर त्या 3 अनोळखी व्यक्तींनी आपल्या शर्टने एका झाडाला बांधून ठेवलं आणि काही मीटर परिसरामध्येच या मुलीवरती लैंगिक अत्याचार म्हणजे बलात्कार जो आहे तो केल्याची घटना घडली। या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरून गेलंय, कारण गेल्या 8 दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये सातत्यानं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक गंभीर घटना ज्या आहेत त्या घडत आहेत। 2 दिवसांपूर्वी बाणावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 चिमुरडींवरतीच बस चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री याच परिसरामध्ये एका 21 वर्षीय तरुणीवरती 3 जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली। त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झालेलं आहे, कारण याच परिसरामध्ये 100 मीटर परिसरावरती कोंढवा पोलिसांचं पोलीस मदत केंद्र आहे। मात्र रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये पेट्रोलिंग होते का हा खरं तर कळीचा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। जवळच कात्रज त्याचबरोबर कोंढवा हा सगळा रहदारीचा परिसर आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावरती नागरिक त्याचबरोबर कपल जे आहेत ते उंच टेकडीवरती पुणे शहर रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी येत असतात आणि याच खरं तर परिसरामध्ये हे खरं तर फिरण्यासाठी आलेले असतानाच 21 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। ही तरुणी जी आहे ती पुण्यातल्या एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळते। ती मित्रासोबत आपल्या याच परिसरामध्ये फिरण्यासाठी आलेली होती। मात्र 3 अनोळखी व्यक्ती या परिसरामध्ये आले आणि 3 अनोळखी व्यक्तींकडूनच या मुलीवरती लैंगिक अत्याचार म्हणजे बलात्कार केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। सध्या पुणे पोलिसांची फॉरेन्सिक टीम असेल, त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांची LCB टीम असेल आणि पुणे शहराची टीम असेल, जवळपास 10 पथकं जे आहेत ते या संपूर्ण घटनेमधल्या आरोपींना शोधण्यासाठी रवाना करण्यात आलेली आहे। फॉरेन्सिकची टीम घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। पुरावा गोळा करण्याचं काम सध्या पोलिसांकडून केलं जाते। मात्र प्रश्न उपस्थित होतोय की इतक्या रात्रीच्या वेळी ही मुलगी मित्रासोबत नक्की काय करत होती किंवा हे 3 अनोळखी व्यक्ती नशेमध्ये होते का किंवा 3 अनोळखी व्यक्ती आणि आरोपींचा काय संबंध होता का असा सुद्धा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला। मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याचबरोबर पुरावा गोळा करण्याचं काम जे आहे ते पुणे पोलिसांकडून केलं जातंय। मात्र या घटनेनं संपूर्ण शहर आदळून गेलंय। मात्र रात्रीच्या वेळी पुणे शहरामध्ये मुली सुरक्षित आहेत का हा सुद्धा खरंच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र पुण्याजवळचाच हा सगळा टेकडीचा परिसर आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावरती कपल जे आहे ते भागामध्ये येत असतात। त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा रात्रीची गस्त जी आहे त्या भागामध्ये घातली जाते का हा सुद्धा तर खरं तर महत्त्वाचा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र आपण जर घटनाक्रम पाहिला तर मित्रासोबत मुलगी जी आहे त्या परिसरामध्ये फिरण्यासाठी आलेली होती। 3 अनोळखी व्यक्ती या परिसरामध्ये आले। मित्राला झाडाला खरं तर या 3 अनोळखी व्यक्तींनी बांधून ठेवलं आणि काही मीटर परिसरावरती नेत या मुलीवरती अत्याचार जो आहे तो करण्यात आला। सध्या मुलीला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मुलीवरती उपचार जे आहेत ते केले जात आहेत। मात्र या घटनेतल्या आरोपींना लवकरात लवकर पुणे पोलिसांकडून पकडलं जातं का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहरामधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय। मात्र खरं तर आपल्या मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणीवरतीच काही मीटर परिसरावरतीच नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळं माणुसकीचा खरं तर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि आता पुणे पोलिसांकडून या प्रकरणामध्ये नक्की काय कारवाई केली जाते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन विकी सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।